85 सालापासून शिवसेनेचा शिवसैनिक ते शाखा प्रमुख अशी अनेक जिल्हा प्रमुख अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून मला मिळालेले होते। शिवसेनेचं विजय वाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण। या जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यामध्ये शिवसेना गावात उभी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये केलं। अनेक गावात त्यावेळी शिवसेना शाखा उघडून अनेक गावात आम्ही समाजकार्य करून शिवसेना वाढवली। त्यानंतर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे सध्या असलेले खासदार माजी मंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करून शिवसेना वाढवली आणि वाढवल्यानंतर या जिल्ह्यात अनेक पदं मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती, बांधकाम वित्त सभापती अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर परत एकदा आम्ही 1915 सालामध्ये 2015 मी शिवसेनेमध्ये आलो। कारण कुठे जावं परत तर या शिवसेनेमध्ये जावं म्हणून मी परत या शिवसेनेमध्ये आलो। शिवसेनेमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं, जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मी काम केलं। अनेक शिवसैनिकांचा अनेक नेत्यांचं मला सहकार्य मिळालं। पण आता ज्या चाललेल्या घडामोडी आणि घडामोडी ज्या झाल्या त्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। माझा कुणावरही रागही नाही। मला या शिवसेनेत काम करताना अनेक पदाधिकारी नेत्यांनी सहकार्य केलेलं आहे। पण आता मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण भविष्यात शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही। आज ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत, कोकणामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या आता दिसत आहे की सगळीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्या शिंदेसेना या संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे। आणि हे यश आल्यानंतर सुद्धा बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळी गावात जातो त्या गावातही आम्ही शिवसैनिकांना भेटतो। ते संजय पडते बाबा काय करायचं आम्ही। मी म्हटलं थोडे दिवस थांबा, अजून काही मी निर्णय घेतला नाही, पण ज्यावेळी निर्णय मी घेईन ते निश्चित तुम्हाला सांगेन। आज गावागावात शिवसैनिकांची अपेक्षा आहे की कोणीतरी आपल्या गावाचा विकास व्हावा। रस्ता, लाईट, वीज, पाणी या मूलभूत गरजा आहेतच, पण समाजकार्यात काम करताना ज्यावेळी जी ताकद लागते, मग लहान लहान कामं असतात, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, पोलीस स्टेशन असो, तहसीलदार असो, या सर्वसामान्य जनतेची कामं शहरात आल्यानंतर झाली पाहिजे। आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सत्तेची गरज असते आणि जिथे सत्ता केंद्र असते तिथेच गावाचा विकास होऊ शकतो। आणि त्या गावच्या विकासासाठी आज मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। मला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे।